समोर पाहतोय तो मलाडचा राजा. समोर बघतोय तो ग्रँड रोडचा राजा. समोर पाहतोय तो वरळीचा गणराज. आता आपण समोर बघतोय तो पंचशीलचा विघ्नर्थ आहे. आपल्याला समोर दिसतोय तो मुंबादेवीचा गणराज. आपण समोर पाहतोय तो ठाकूरद्वारचा राजा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवडा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो तारीख आहे 23 ऑगस्ट आणि आज भरपूर गणपती बाप्पांचा आगमन सोहळा आहे. लालबाग परळ गणेश नगरी आहे, स्वराज्य लालबाग परळ गणेश नगरी असेल, परत कलागंध आर्ट्स परेल वर्कशॉपमधनं असेल, परत कलासंकुलमधनं असेल, भरपूर ठिकाणी आज आगमन सोहळा आहे. तर आज आपण आगमन सोहळ्याला आज संपूर्ण आगमन सोहळा आपण कव्हर करणार आहोत आज. आणि जर कालचा व्हिडिओ महाआगमनाचा तुम्ही पाहिला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघा. आणि एक कालची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल, म्हणजे कालची घटना जी तुम्हाला माहिती पडली असेल की पोलीसवरच्या राजाचं जे हे झालं आहे, त्यात निष्पाप गणेश भक्तांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली. आणि जे जखमी अवस्थेत आहेत त्यांना आपण प्रार्थना करू शकतो की लवकरात लवकर ते बरे व्हावे आणि पुन्हा एकदा आपल्या उत्सवामध्ये ते एक भाग बनावे. तर होतात ना, एक काळ कसा येतो काही सांगता येत नाही. कारण की काल आगमनाला आम्ही होतो आहे ना, अचानक असं काय घडेल असं वाटलं पण नव्हतं. पण नियतीचा एक बोलतात ना एक भाग आहे. काय बोलणार आता, शेवटी असं व्हायला नाही पाहिजे. आणि ह्यापुढचा पण गणेश एकदम सुखरूप व्हावा हीच गणरायाचरणी प्रार्थना. आणि काय चुकलं मागलं असेल तर पायाजवळ घे आणि क्षमा कर आपल्या लेकरांना. बस एवढंच बोलेल. आणि आपला आजचा उत्सव जो आहे, आजचा महाआगमन सोहळा आता आपण कव्हर करणार आहोत. सो चला, गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया. चला मित्रांनो, आता परेलमधून एक गणपती बाप्पांची मूर्ती पहिली मूर्ती येते. तर कुठला गणपती माहिती नाही, मला फोन करून लावतो. आपण जरा जवळ जाऊन बघूया कुठल्या मंडळाचा बाप्पा आहे. चला. आपण समोर बघतोय तो कांदिवलीचा मोरेश्वर.
चांदिवलीचा मोरेश्वर पहिला गणपती निघालेला आहे परळ वर्कशॉपमधून. मूर्तिकार सिद्धेश दादा दिगोले यांची ही मूर्ती. आता दुसरा गणपती कुठला आहे ते बघूया आपण. अजून एक गणपती निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. बघा 2 गणपती आहेत. ही मूर्ती कुठली आहे तुम्ही बघूया. तुम्ही कसं बाईक घेऊन तिकडनं कव्हर करणार? समोर बघतोय तो उपनगरचा चिंतामणी. आपण बघतो जाऊया उपनगरचा चिंतामणी. सिद्धेश मिसळ मित्रांनो, आता आपण बघितला उपनगरचा चिंतामणी आणि अजून एक समोर एक गणपती बाप्पा येतो परेल वर्कशॉपमधून. मला वाटतं घोरसवाडी मालाडचा राजा असू शकतो. हा बघा गणपती आला आहे. तर आता बघूया कुठली गणपती बाप्पांची मूर्ती. मला वाटतं घोरसवाडी मालाडचा राजाच असू शकतो. समोर पाहतोय तो मलाडचा राजा. घोरसवाडी मलाडचा राजा बघतोय. मूर्तिकार सिद्धेश दिगोले. प्रबळ आहे नरसिंह अवतार. समोर बघतोय खार बांधण्याचा राजा.
हार बांद्र्याचा राजा तुम्ही बघताय समोर, हार बांद्र्याचा राजा, मुंबईचा एकटा राजा आलेला आहे, अरुण दत्ते मूर्तिकार. अरे ऐसा नाही आता. चला चला वाट चला. मुंबईचा एकटा राजा. बाहेर चल फुटपाथ. मुंबईचा एकटा राजा, धारावी लेबर कॅम्पचा गणपती आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती साकारली आहे अरुण दत्ते यांनी, तुम्ही बघू शकता. आता आपण आहे ना 2 गणपती पाहिले, एक मुंबईचा एकटा राजा, त्याच्या आधीचा होता हार बांद्र्याचा राजा. हे 2 गणपती कवर केल्याच्या नंतर आपण आता भायखळ्याला आलो आहे. भायखळ्याला 2 गणपती आपले राहिलेले, खेतवाडीचा मोर्या आणि खेतवाडीचा लंबोदर. तर आपल्याला ना आता इकडे बकरी अड्ड्यावर एक गणपती येताना दिसतोय, तो आहे खेतवाडीचा लंबोदर. तुम्ही बघू शकता. आता मी झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा गणपती येतोय. काय बोलतो भाई? मस्त छान वाटतंय. आगमन शांतीचं आहे, कारण काळ सुरू झाला त्याप्रती आपण एक त्यांना संवेदना अर्पण करतोय. सकाळी म्हणजे वाद्यविद्य काय वाजणार नाही, बाकी बाप्पाची व्यवस्था चालली ते मंगलमय वातावरणासाठी व्यवस्थित पार पडेल. नक्की. आणि परत थोडीच्या लंबोदरचा गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी पण आपलं प्रणव भेटलेलं आहे आगमनाला. तर भेटूया आपण. मूर्ती थोडीच्या लंबोदराचा विजय असतो काय. यावर्षीची कन्सेप्ट आहे शेतकरी राजा, तू घेऊ नकोस फाशी, जग राहील तू जो विना उपाशी. खेतवाडीचा लंबोदर 2026. आपण समोर बघतोय खेतवाडीचा लंबोदर 2026. पाहिला तो खेतवाडीचा लंबोदर, खेतवाडी 4थी क्रॉस लेन, खेतवाडीचा लंबोदर आपण पाहिला. आणि आता त्याच्या पाठी ना खेतवाडीचा मोर्या येतो आहे, खेतवाडी 7वी गल्ली. तर तो पण आपण बघूया आणि त्याचं पण दर्शन घेऊया. तर खरंच आज महागमन सोहळा आहे, खूप सारं दर्शन बघायला भेटेल तुम्हाला आणि खूप सारं तुम्ही
तुम्ही दर्शन घ्या. घर बसल्या बसल्या तुम्ही दर्शन घेऊ शकता आजच्या ब्लॉगमध्ये महाआगमनामध्ये. तर चला आता पाठी गणपती येतो आहे. खेतवाडीचा मोरेच असेल मला वाटतं. तर आपला खेतवाडीचा लंबोदर आपण कवर केला आणि त्याच्यानंतर आता समोर एक ग्रँड रोडचा राजा, त्याच्या मागे आहे खेतवाडीचा मोरिया. तुम्ही बघू शकता बघा समोरनच येतं गणपती. आता आपण समोर बघतोय तो ग्रँड रोडचा राजा. समोर बघतोय तो ग्रँड रोडचा राजा तुम्ही बघू शकता. गाडी थांबव. तुम्ही बघू शकता पाठी आहे ना ग्रँड रोडचा राजा आहे आणि पुढे खेतवाडीचा मोरी आहे गल्ली. खेतवाडीचा लंबोदर आणि ग्रँड रोडचा राजा तुम्ही बघू शकता आता सोबतच चाललेत. ना दोन गणपती कव्हर केले. एक होता खेतवाडीचा मोरिया, दुसरा होता ग्रँड रोडचा राजा आणि आपण पहिला कव्हर केला तो खेतवाडीचा लंबोदर. म्हणजे असं टोटल 3 गणपती आपण बकरी अड्ड्याला कव्हर केले आणि आता बघूया चौथा गणपती कुठला येतोय. आणि भरपूर तुम्हाला आगमनामध्ये या व्हिडिओमध्ये मजा येत असेल तर व्हिडिओ पाहण्यासाठी मजा येत असेल घर बसल्या बसल्या तर गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया हे कमेंट करायचे. काय बोलतो बाकी संस्कार पुन्हा एकदा भेटलेला आहे आपल्याला. गेल्या संडेला पण आपल्या ब्लॉगमध्ये होता, या संडेला पण भेटलेला आहे. काय बोलतील बाकी आता आगमन गर्दी आहे, मस्त आगमन चालू आहे शांतपणे, काय जास्त लोक त्रास नाही देते आपल्याला. आणि ओमकार बोलाडे काय बोलते हो, काय बोलते. मित्रांनो आता एक गणपती येतोय
वरळीचा गणराज. तर आपण बघूया, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, बसलेली आहे. थोडं लांब आहे, त्या जवळून दर्शन घेऊया. समोर पाहतोय तो वरळीचा गणराज. आपण समोर पाहतोय तो वरळीचा गणराज. तर मित्रांनो, आता आपण समोर बघतोय तो पंचशीलचा विघ्नार्थ आहे. तुम्ही बघू शकता समोर गणपती बाप्पांची मूर्ती येते. समोर आपण पाहतोय तो पंचशीलचा विघ्नार्थ आहे. अरे क्या संकेत भाई यार, ये आने का टाइम है क्या यार? जल्दी तो आया है. अरे किधर यार, ये देख पूरा गणपती निकल गए अपने मंडप पे. पावणे 10 हुआ है. हाँ? पावणे 10 देखो. आपला गणपती मंडपात पोहोचले पण अर्धे. हाँ? अरे थैंक यू बाबा, ये सब लेना चाहिए यार तुम. अरे यार नहीं बस क्या भाई. हाँ ठीक है, फोटो बाद. संकेत भाई लग रहा है ऐसा लग रहा है ये धुरंधर 3 में ये इसको ही बुलाने वाले सब. हाँ? मागच्या संडेचा ब्लॉग, आता या संडेला टाकून आलो मी आता. मागच्या एक भाईचा एक संडे, आता हा ह्या संडेचा ब्लॉग पुढच्या संडेला येईल आहे ना. एका तासात ब्लॉग केलाय. सकाळी 10 वाजल्यापासून 11 पर्यंत ब्लॉग एडिट केला, ओ माय अपलोड गॉड. केला. त्याच्यानंतर कळालं की एक जो शॉट होता तो उलटा मारला होता. अरे भाई. मग पर व्हिडिओ डिलीट केली, फक्त तो 5 सेकंदाचा शॉट सरळ केला आणि अपलोड केला. अरे ब्लॉग माझा आउट झालाय. चालत चालत. मग आता किती गणपती गेले? आता तेच पुढे 3 गेले ना. खेतवाडीचा राजा, आपला खेतवाडीचा लंबोदर. लंबोदर, खेतवाडीचा मोरया हा. आणि अजून ग्रँड रोडचा राजा. आणि हा गेला का 4 म्हणजे टोटल 4 भेटले. 4 गणपती. आता हा मुंबादेवीचा गणराज येतो इकडनं. चला जरा भूक लागली, सँडविच मागवलेली आहे. आता नाश्ता करूया थोड्या, मग नंतर जाऊया गणपती बाप्पांचं दर्शनाला. तर मित्रांनो, आता बकरी अड्ड्यावरून चालत चालत आम्ही चिंचपोकळीच्या दिशेने चाललो होतो आणि समोर गणपती आलेला आहे, मुंबादेवीचा गणराज.
KP इज बॅक लालबाग परळ आणि मुंबादेवीचा गणराज साकारणारा मूर्तिकार आहे कृणाल दादा पाटील यांनी ही साकारलेली एकदम सुंदर आणि अप्रतिम गणपती बाप्पाची गणेश मूर्ती आहे. आणि आता तुम्हाला दर्शन घडवतो मी. ओ माय गॉड, मुंबादेवीचा गणराज. आपल्या समोर दिसतोय तो मुंबादेवीचा गणराज. पुढे घ्यायचं म्हणतात आप्पा, पुढे घ्यायचं म्हणतात. ते क्लिनिंग करतात. पोलीस तर आता मुंबादेवीचा गणराज कव्हर केल्याच्या नंतर आपण आहे ना जस्ट चिंचपोकळी ब्रिजच्या खाली आलेलो आणि एक आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते. तर कुठल्या मंडळाचा गणपती माहिती नाही, आपण बुक करून बघूया. तर मित्रांनो, आपण समोर बघतोय तो ठाकूरद्वारचा राजा दुर्गावचा गणपती. गणपती बाप्पा आपण समोर पाहतोय तो ठाकूरद्वारचा राजा गिरगाव मधला गणपती मंडळ आहे. ठाकूरद्वारचा राजा मूर्तिकार आकाश तिरुमल यांनी ही साकारलेली गणेश मूर्ती आहे. आता आपण आहे काळादेवीच्या गल्लीत, जी काळादेवीच्या महाराजाची गल्ली, महागणपतीची गल्ली आहे. काळादेवीच्या महागणपतीची गल्ली आहे आणि इथं आपल्याला भेटला काळादेवीचा राजा. चला आता पुढे जाऊन आपण दर्शन घेऊया.
काळादुर्गीचा राजाचं दर्शन घेतल्याच्या नंतर काळादुर्गीचा राजा काळादुर्गीच्या महागणपतीच्या गल्लीमध्ये होता आणि आता काळादुर्गीचा महाराजा पुढे भेटलेला आपल्याला तुम्ही बघू शकता. चला आता पुढून दर्शन घेऊ. फायनली आता आपण 2 गणपती कवर केले इकडे. काळादुर्गीचा राजा आणि काळादुर्गीचा महाराजा 2 गणपती कवर केले. त्यानंतर आता आपण चाललो आहे परळचा लंबोदर. त्याचं आगमन सोहळा सुरू झालेला आहे, परंतु आपल्याला लेट झालेला आहे. आता बघूया गणपती कुठं पोहोचला आहे. आता आपण तिकडे परळमध्ये जाऊन कवर करूया. चला आता आपण आलो परळचा लंबोदर पाहण्यासाठी. परळचा लंबोदर तुम्हाला समोर दिसत असेल.
आता परळचा लंबोदर आपण कव्हर केलेला आहे परळच्या वर्कशॉपच्या इथे आणि आता पाहिलं परळच्या आणि आपला भाऊ भेटलाय वर्षानंतर. भाऊ काय बोलतो बाकी गणेशोत्सव जवळ आले परत काय बोलशील किती आगमन सेवा केली आज? अरे वा भरपूर गणपती भेटले मग आपल्याविषयी असे. मग तू इथंच होता दिवसभर? अच्छा 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 ठीक आहे. मग आता परळच्या सम्राटला जाऊया आणि तिकडे भेटूया. आता आपण परळचा लंबोदर आणि परळचा सम्राट दोन्ही गणपती कव्हर केलेले आहेत परळचे आणि आता इकडनं निघतोय घरी. आणि आजचा महागमन सोहळा तुम्हाला कसा वाटला मित्रांनो? जी कालची दुर्घटना झाल्यानंतर आज काय एवढं वादन वगैरे नव्हतं कुठल्या मंडळामध्ये. खेतवाडी गिरगावचे जे गणपती होते तिथे एकदम शांतता होती. आणि आपण जे परळला आलो त्यानंतर आपल्याला थोडंसं वादन भेटलं इकडे. पण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आपल्याबरोबर दिवसभर आपले सूरज आणि विनायक कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? मस्त म्हणजे आजचा आगमन सोहळा कसा वाटला? खूप मस्त मजा आली का? तर सो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. 29 तारखेला महागमन आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. बाय बाय टेक केअर. काळजी घ्या.